गुड मॉर्निंग मित्रांनो. सो आत्ता मी आहे बारी विलेजमध्ये, जे की कळसुबाईचा पायथा आहे. आणि आम्ही इथून तो ट्रेक चालू करणार आहे कळसुबाई शिखरावरचा, जे की महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर आहे. आम्ही काल रात्रीच इथे येऊन स्टे केला आणि इथे राहायची बऱ्यापैकी सोय आहे, कारण भरपूर ट्रेकर्स वगैरे इथे येत असतात. सो मागे तुम्ही बघू शकता, तो जो डोंगर आहे तो तिथून कळसुबाईचा ट्रेक चालू होतो आणि तिथे वर शिखरावर आम्ही जाणार आहे. हा जवळपास 3 तासाचा ट्रेक आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ट्रेकबद्दलची माहिती, पुण्या मुंबईहून इथे कसं यायचं किंवा टोटल किती किलोमीटर आहे, बाकी इथे राहण्याची खायची वगैरे सोय कशी आहे, आयटरनीही तुम्हाला फुल सांगणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि त्याचबरोबर मी कळसुबाई शिखराबद्दलची हिस्ट्री पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो स्टे ट्यून. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात वसलेले एक गूढ आणि देखणं शिखर म्हणजेच कळसुबाई. समुद्रसपाटीपासून साधारणतः 1646 मीटर उंच असलेलं हे शिखर सह्याद्रीची शिखर राणी म्हणून देखील ओळखलं जातं. कळसुबाई हे नाव ऐकताच डोळ्यासमोर एक निसर्गरम्य दृश्य असं उभं राहतं, जे की धुक्यांना वेढलेलं आणि ढगांमध्ये वसलेलं आहे. कळसुबाई शिखराचा ट्रेक हा साहसी व थरारक अनुभव देणारा आहे. ट्रेकची सुरुवात मुख्यतः बारी गावातून होते. साधारणतः 3 ते 4 तास लागतात टोटल शिखर गाठायला. शिखराकडे जाणारा रस्ता हा बारी गावामधूनच जातो, त्यामुळे तुम्हाला जाताना हे पूर्ण गाव दिसेल. तो गावातून आम्ही ट्रेक चालू केलेला आहे आणि गाव क्रॉस झालेलं आहे. तो मागं बघू शकता, ते गाव आहे. सो त्या गावातून आम्ही इकडे पुढे आलो आहे. खाली एक मंदिर आहे, तिथे तुम्ही पार्किंग करू शकता. गावाच्या मध्येपर्यंत गाडी येते. सो गाडी पुढे घेऊन या, कारण तुम्हाला स्टार्टिंगलाच ते गाडी पार्किंग करायला लावतील, बट तिथे करू नका, कारण तिथून पुढे परत 1 किलोमीटर चालत यावं लागेल. चलो तर मग ट्रेक स्टार्ट करते. वर केल्यावर व्ह्यू बघू आपण. इतिहास सांगतो की कळसुबाई हे नाव एका स्थानिक महिलेचे आहे. ते का आणि कसे पडले हे मी तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. शिखराकडे जाणाऱ्या या वाटेमध्ये आपल्याला लोखंडी शिड्या, खडतर चढ, दाट जंगल आणि पर्वत श्रेण्या आहेत. पण प्रत्येक पावलावर निसर्गाचं एक वेगळंच रूप समोर येतं. पावसाळ्यात तर ही वाट अधिकच रम्य होते. धबधबे, दाट धुके आणि मातीचा सुगंध मनाला एक वेगळाच आनंद देत असतात. अशा या चिखल जमा झालेल्या पायवाटेवरून जाण्यामध्ये एक वेगळाच आनंद येतो. थोडंसं वर गेल्यानंतर तुम्हाला दिसायला चालू होते ते म्हणजे निसर्गरम्य दृश्य. आजूबाजूच्या डोंगरांचे, झाडांचे आणि धुक्यांनी पसरलेले हे जंगल. ट्रेक करताना तुम्हाला थोड्या थोड्या अंतरावर स्नॅक्स भेटून जातील, त्यामुळे खायची चिंता नाही. टिफिन आहे काय नाही एकदम छप्पन व्यवस्थित. चालू आहे. तू अजूनही म्हटलं ना तरी 24-25 किलो घेऊन येईल. बघा आता हे जर 56-50च्या वया पुढे म्हणलं ना, शहरातले लोक काम करू शकत नाही, तेवढं शक्य नाही आहे. आत्ता आमचा 25% ट्रेक झाला आहे आणि आमच्यातल्या एका मावळ्याने हार मानलेली आहे. सो तो खाली गेला, म्हणजे तो म्हणला की आता त्याला काही चढणं होणार नाही. म्हणजे थोडा ट्रेक आहे मीडियम हार्ड. तुम्हाला जर ट्रेकिंगची सवय असेल तर तुम्हाला इझी वाटेल,
पण जर फर्स्ट टाइम ट्रेक करत असाल तर मग अवघड आहे. पुण्याहून कळसुबाईपर्यंत पोहोचण्यासाठी साधारण 180 ते 190 किलोमीटर अंतर पार करावं लागतं. पुण्यातून संगमनेर मार्गे बारी गावाकडे जाणं सर्वात सोयीचं मानलं जातं. कारने प्रवास केल्यास सुमारे 5 ते 6 तास लागतात. सार्वजनिक वाहतूचा वापर करत असाल तर पुण्यातून संगमनेर किंवा इगतपुरीपर्यंत एस.टी. किंवा खाजगी बस पकडता येते आणि तिथून पुढे स्थानिक वाहनांनी बारी गाव गाठता येतं. अनेक ट्रेकिंग ग्रुप्स पुण्यातून कळसुबाईसाठी वीकेंड ट्रेक आयोजित करतात. त्यामुळे तुम्ही ट्रेकिंग ग्रुपसोबत देखील जाऊ शकता. लेह लद्दाखला आपण एक काम करूया, ते पोराकडून काहीतरी इन्स्पिरेशन घेऊन आपण पण स्कूटी घेऊया, स्कूटीवर जाऊया लिहायला लागला. हो. फक्त कोण चार्जिंगची ॲक्टिवा घेऊन नका. सो आत्ता आम्ही एक फुल डोंगर चढून वर आलेलो आहे आणि मागे बघू शकता स्वर्ग आहे. स्वर्ग म्हणजे जर तुम्हाला स्वर्ग बघायचं असेल तर तुम्हाला कष्ट घेऊन इथं वर यावंच लागेल, त्याशिवाय तुम्हाला ते दिसणं नाही. आणि माझ्यासोबत आमची गँग पण आहे. इकडे दोघं, इकडे एक, सगळे थकलेले आहेत. आता अजून आम्हाला खूप वर जायचं आहे. 1-1.5 तासाचा ट्रेक आहे. सो लेट्स गो. 1-1.5 तासाचा ट्रेक झाल्यानंतर तुम्हाला हळूहळू माकडे दिसायला चालू होतील. ही माकडे साधीसुधी नाहीत. ती डायरेक्ट बॅगेत हात घालतात, तुमच्या खिशात हात घालतात आणि चेक करतात तुम्ही त्यांच्यासाठी खायला काय आणलंय का नाही. जर ते तुमच्या जवळ येत असतील तर थोडं सांभाळूनच राहावा, कारण हे चावतात देखील. मुंबईहून कळसुबाईला जायचं झाल्यास 2 मुख्य मार्ग आहेत. एक ठाणे इगतपुरी बारी आणि दुसरा मुंबई घोटी बारी. मुंबईहून बारी गावाचं अंतर साधारणतः 150 किलोमीटर इतकं आहे. कारने प्रवास केल्यास 5 तासांच्या आत पोहोचता येतं. रेल्वेने जायचं झाल्यास मुंबईहून इगतपुरीपर्यंत ट्रेनने जाता येतं आणि तिथून स्थानिक जीप्स किंवा बसने बारी गाव. अनेक वेळा ट्रेकिंग ग्रुप्स मुंबईहून मध्यरात्री ट्रिप सुरू करतात, जेणेकरून सकाळी सूर्योदयापूर्वी शिखर गाठता येईल. आमचा आत्ता 2 तासाचा ट्रेक कंप्लीट झाला आहे आणि आम्ही खूप वर आलो आहे. सो तुम्ही बघू शकता सगळ्यांना दम लागला आहे. पूर्ण धुकं आहे, खालचं काहीच दिसत नाही आहे. आणि इथे खाली लोखंडी पायऱ्या आहेत मध्ये, सो पायवाट नाही आहे, त्यामुळे इथल्या गावकऱ्यांनी तिथे लोखंडी पायऱ्या बसवलेल्या आहेत. सो आता फक्त 30 मिनटाचा ट्रेक बाकी आहे. तो वर जाऊन आम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ काढणार आहे. मग बघूयात जाऊन वरचा व्ह्यू.
कुठून खोट खोट बोलायचं नाही, वापी करायची नाही. कळसुबाई ट्रेक म्हणजे केवळ डोंगर चढणं नाही, तो एक संपूर्ण अनुभव आहे. निसर्ग, थोडीशी चढाई, थोडं साहस आणि मनाला शांत करणारी शिखर यात्रा. ट्रेक साधारणतः 5.5 ते 6 किलोमीटर लांब आहे आणि सरासरी फिटनेस असलेल्या व्यक्तीला 3 ते 4 तास लागतात शिखर गाठायला. ट्रेकची सुरुवात थोडी सपाट आणि मोकळी असते, पण जसजसं आपण वर जातो तसतशी चढ अधिक खडी आणि थोडीशी अवघड होत जातात. कळसुबाई शिखर हे हरिश्चंद्रगड अभयारण्याचा भाग आहे. हे अभयारण्य पश्चिम घाटातील एक समृद्ध जैवविविधता असलेलं क्षेत्र मानलं जातं. त्यामुळे अनेक दुर्मिळ वनस्पती, प्राणी, पक्षी आणि कीटक इथे सापडतात. आत्ता मी कळसुबाईच्या टॉपवर आलो आहे आणि हा शेवटचा पॅच आहे जिथे लोखंडी पायऱ्या आहेत आणि मागे तुम्ही बघा व्ह्यू पूर्ण धुकं आहेत. थोडा बारीक पाऊस चालू आहे त्यामुळे इथे काही जास्त दिसत नाही आहे. खाली पूर्ण दरी, डोंगर काहीच दिसत नाही आहे धुक्यांमुळे. 3 तासाचा ट्रेक ऑलमोस्ट कंप्लीट होईल आता आणि जे स्वर्ग आम्हाला बघायसाठी आम्ही इथं आलो आहे ते इथे दिसेलच. शिखरावर पोहोचल्यानंतर ज्या प्रकारचं दृश्य दिसतं ते अवर्णनीय आहे. इथे कळसुबाईचं एक छोटंसं मंदिर आहे जे की शिखराच्या टॉपला आहे. नमस्कार मित्रांनो, आत्ता मी आलो आहे कळसुबाई ट्रेक पूर्ण पार करून, जे की 1646 मीटरवर आहे आणि आत्ता मी टॉपला थांबलो जिथे कळसुबाईचं मंदिर आहे. जे तुम्ही बॅक साईडला बघू शकता ते कळसुबाईचं मंदिर आहे आणि इथे फुल धुकं आहेत त्यामुळे तुम्हाला मंदिर जास्त दिसणार नाही. आम्ही येऊन तिथे एक 15-20 मिनिट झाले, त्यावेळेस थोडं होतं म्हणजे धुकं कमी होतं समोर, त्यामुळे आम्हाला मंदिर दिसत होतं. पण आता पूर्ण धुकं झालं आहे, खाली पण काही दिसत नाही आणि एक 100 मीटरवर तुम्ही गेलात तर तिथं पण काही दिसत नाही. मंदिराच्या बॅक साईडला पण एक थोडा स्पेस आहे जिथे तुम्ही फोटो वगैरे काढू शकता. पण जर तुम्हाला स्वर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही इथे येणं मस्ट आहे. आणि 1646 मीटर म्हणजे खूप उंच आहे, महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं शिखर आहे. तर इथे एकदा नक्की या. पण हा ट्रेक हार्ड आहे त्यामुळे जर तुम्हाला होत असेल तरच या, नाहीतर मग नका येऊ. चला तर मग बघूया थोडीशी हिस्ट्री जी कळसुबाई शिखराबद्दलची आहे.
सो इथे एक स्टोरी आहे, म्हणजे त्यांच्या साईटवर आहे, जी गव्हर्नमेंटची साईट आहे त्याच्यावर कळसुबाईबद्दल थोडी माहिती दिलेली आहे. तर त्यात असं म्हणलं आहे की कळसुबाई नावाची एक मुलगी होती जी की स्थानिक होती आणि ती सगळ्यांना मदत करत होती. म्हणजे गावामध्ये जेवढे पण गावकरी होते त्यांना ती मदत करत होती आणि एक दिवस ती अचानक गायब झाली. सो ती मिसिंग झाल्यामुळे आणि न सापडल्यामुळे या शिखराचं नाव त्यांनी कळसुबाई शिखर म्हणून ठेवले. आणि ज्यावेळेस तुम्ही कळसुबाई शिखरावर चढून जाता तिथे एक देवीचं मंदिर आहे कळसुआई. म्हणजे त्याला एक धार्मिक महत्त्व आहे. म्हणजे खूप लोकांना माहीत नाही आहे की हे फक्त ट्रेकिंगसाठीच आहे असं समजतात, पण हे ट्रेकिंगसोबतच धार्मिक महत्त्व देखील याला आहे. आणि नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये इथे खूप गर्दी असते, कारण वर देवीचं मंदिर आहे आणि नवरात्रीमध्ये देवीचा जो मान असतो त्याच्यासाठी इथे खूप गर्दी असते. सो कळसुबाईला किंवा कळसुआईच्या मंदिराला एकदा तरी नक्की व्हिजिट करा. इथे इतकी शांतता आहे की वाऱ्याचा आवाज आणि स्वतःचा श्वास सुद्धा ऐकू येतो. असं आलं का वाहून जातं खाली निघून, हां, हां. असं कोरडं होऊन जातंय मग. बरोबर बरोबर. आणि मग ते हे कोट घालेले राहतात ना, बरोबर की हां. मग कोटाना भिजत नाही. भिजत नाही बरोबर की हा, हां. नाही पण तुम्हाला पण त्रास होत असणार ना, कंटिन्यू पाणी येते. मग होतय त्रास, गाठ लय राहतय ना, हां तेच ना. गाठ परत उतरायचं खाली, हां तेच ना. पाय निसटून जायचं, पावसाळ्यात आता पाय घसराचे प्रमाण जास्त होते हा, पावसाळ्यात. पाय घसरून जात. उन्हाळ्यात पण गर्दी असते का? उन्हाळ्यात हा, उन्हाळ्यात राहते पण राहते का? असे. मे महिन्यामध्ये का मग रात्रभर चढत येतात आणि मग 10, 11, 12 वाजता खाली असे जाते उतरून ना. जातात खाली. जाते ना. पाणी कुठून म्हणजे घेतो? पाणी मग इकडून खालनच आणायला लागत पाणी, मग नाही इकडं वर नाही पाणी. नाही, आता हे झाड चालत ना डोंगराचं, हम्म. लय गोड पाणी राहत हे. नाही बरोबर की हां. हा, मग आता हेच वापरीत आहे, मग तिडून मग खालून आणायचं. बरोबर बरोबर. उन्हाळ्यात पाण्यासाठी अवघड असेल. पाण्यासाठी अवघड आहे उन्हाळ्यात, पाणीच नाही आमच्याकडे. चंद्रगड तिथनं जवळ आहे की? कारण लिंबू सरबत इथल्या स्थानिकांसोबत गप्पा गोष्टी करत आम्ही उतरायला सुरुवात केली होती आणि इथल्या वातावरणाबद्दल आम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहिती झाल्या. जसे की थंडीमध्ये इथे खूप काही बघायला भेटतं, पण जेव्हा पावसाळ्यात आपण इथे जातो तेव्हा इथे फक्त धुकंच असतं. त्यामुळे आजूबाजूचा निसर्गरम्य वातावरण आपल्याला एवढंसं काही दिसत नाही. सागर, ट्रेकिंगचा एक्सपिरियन्स कसा होता? खूपच मस्त एक्सपिरियन्स होता आणि वातावरण हे खूप छान आहे आज. आणि 2-3 दिवसात पावसाची शक्यता पण सांगितलेली आहे. जरा ट्रेकिंगला येणाऱ्या लोकांनी थोडं काळजी घ्यावी त्याची, आणि विदाऊट शूजचं कोणीही येऊ नका. हां अमित सर, फीडबॅक द्या. हाय गाईज, हे कळसुबाई शिखर हे ट्रेक जो आहे खूप छान आहे. ट्रेक करणाऱ्यांनी हा ट्रेक मस्ट ट्राय केला पाहिजे. हाय गाईज, आम्हाला या ट्रेकचा एक्सपिरियन्स खूप चांगला आलेला आहे. तरी इथे येताना माकडापासून सावध राहा आणि काठी घेऊन या येताना. तर मित्रांनो, आमचा ट्रेक संपलेला आहे आणि आम्ही परत एकदा कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी आलेलो आहे. एकदम भारी ट्रेक आहे, पूर्ण एक्झॉस्ट झालेलो आहे. 3 तास जायला वर, 3 तास खाली यायला. खाली येताना एवढं काही वाटत नाही, पण ज्यावेळेस तुम्ही वर जाता त्यावेळेस एकदम हार्ड ट्रेक आहे. हा, एकदम भारी आहे. वर गेल्यानंतर जो व्ह्यू आहे तुम्ही त्याच्या प्रेमातच पडाल. त्यामुळे एकदा तरी ट्राय करा हा ट्रेक. जर तुम्हाला हे होत नसेल तर बाकीचे ट्रेक पहिला ट्राय करा, त्याच्यानंतर इथे या. पण लाईफमध्ये एकदा इथे येणं हे मस्ट आहे. मी प्रेफर करेन की तुम्ही वीकडेजला या, कारण विकेंडला इथे गर्दी असते. आज आम्ही वीकडेजला आलो होतो, सो मोस्टली गर्दी नव्हती. मला वाटतं एक 50-60 लोक फक्त दिसले असतील आम्हाला ट्रेक करायला. पण विकेंडला आम्ही स्थानिकांसोबत थोडं गप्पा गोष्टी केल्या. सो त्यांनी सांगितलं की विकेंडला खूप गर्दी असते. त्यामुळे जर प्लॅन विकेंडचा असेल तर मग मोस्टली तयार राहा तुम्ही गर्दी बघण्यासाठी. आणि वर गेल्यावर खायची प्यायची वगैरे सगळी सोय, म्हणजे तुम्हाला एक थोड्या अंतरावर मॅगी वगैरे किंवा ते भेटेल. जेवणाची तर काही सोय नाही आहे, पण मॅगी वगैरे तुम्हाला भेटून जाईल. त्यामुळे खायचं प्यायचं काही टेन्शन नाही आहे. तुम्ही काही नाही घेऊन आलात तरी चालेल. सो ट्रेकला येताना फक्त एक बॅग घेऊन या आणि पाणी बॉटल सोबत ठेवा. पण जसं वर जाताल तसं त्याच्या किमती वाढत जातील. खाली स्वस्त आहे, पण वर गेल्यानंतर पाण्याची बॉटल एक 50 रुपयाला भेटेल. पण ठीक आहे, त्यांचे एफर्ट्स तुम्ही ज्यावेळेस ट्रेक करताल त्यावेळेस तुम्हाला कळेल की त्यांचे एफर्ट्स किती आहेत. त्यामुळे 50 रुपये देणं तुम्हाला काही वाटणार नाही. 10 वाजेपर्यंत येते.
पण मग कसं राहते कॉल करत राहते म्हणजे मग आपण त्यांना नाही सुधारलं तर गावात आता जाऊन आंघोळीची वगैरे सोय नाही ना इथं. आंघोळला भाऊ नाही फक्त गार पाणी भेटते आंघोळला म्हणलं तरी. हा चालते गार पण काय असं बाहेर आल्यावर एवढं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आमच्या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन ठिकाणांची माहिती मी नेहमी घेत येऊन राहणार आहे. आमचं इंस्टावर पण चॅनल आहे किंवा पेज आहे, त्याच्यावर तुम्ही फॉलो देखील करू शकता. सो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.